आज आपण विषाणूजन्य आजाराला सुरुवात केलेली. त्यामधला पहिला आजार म्हणजे आपल्याला एड्स पाहायचा आहे. हे सुरू करण्याच्या अगोदर विषाणूजन्य आजार नेमकी त्याची साईज किती आपण ते आज पाहू. विषाणूजन्य आजार म्हणजे काय? विषाणूमुळे जे होणारे आजार असतात त्यांना आपण काय म्हणतो? विषाणूजन्य आजार म्हणतो. पहा मित्रांनो, विषाणूची साईज म्हणजे व्हायरसची साईज किती असते? 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर पर्यंत असते. लक्षात ठेवा, हा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. विषाणू व्हायरस याची साईज किती असते? तर 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर. पहा, 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर असते. मायनस म्हणतोय, किती लहान आहे व्हायरस. आणि हा जो व्हायरस आहे विषाणू, त्याला सजीव पण म्हटलं जात नाही आणि निर्जीव पण म्हटलं जात नाही. असे सायंटिस्ट ना, काही सायंटिस्ट म्हणले ह्याला सजीव म्हणा, काही सायंटिस्ट म्हणले ह्याला निर्जीव म्हणा. सगळ्यांचं पुन्हा एकमत झालं की हा एवढा लहान आहे, 10⁻⁹ आहे आणि त्यामधून 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर पर्यंत. मग त्याला सगळ्यांचं एक कन्क्लूड निघालं की बा हा सजीव पण नाही आणि हा निर्जीव पण नाही, त्या गटामध्ये त्याला टाकून देऊ म्हणले. कोण? विषाणू. चला मग आपण पाहू पहिला विषाणू, तो म्हणजे एड्स हा आजार. एड्स हा आजार आज आपण पाहायला सुरुवात केलेली. पहा या ठिकाणी एड्स याचा लॉंग फॉर्म काय? तर अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. एड्स म्हणजे काय? अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम म्हणलं जाते. आणि परीक्षेला बऱ्याच वेळा आलेला आहे एड्सचा लॉंग फॉर्म खालीलपैकी कोणता बरोबर आहे म्हणून. त्या ठिकाणी सिंड्रोमच्या जागी दुसरा शब्द टाकून देतात किंवा डिफिशियन्सीच्या जागी दुसरा म्हणजे वगळला जातो. पण आपल्याला अॅक्युरेट आलं पाहिजे. एड्स म्हणजे अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. आणि हा एड्स आहे तो कोणत्या, एड्स हा जो आजार आहे तो कोणत्या विषाणूमुळे होतो, कोणत्या व्हायरसमुळे होतो? तो HIV ह्या विषाणूमुळे होणारा आजार आहे. आणि ह्याचा लॉंग फॉर्म सुद्धा परीक्षेला विचारला आहे. HIV याचा लॉंग फॉर्म खालीलपैकी कोणता बरोबर आहे म्हणून. ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. HIV चा लॉंग फॉर्म काय? ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस आहे. त्याला पाठच करून टाकायचं, वरचा एड्स आणि HIV. नंतर याचं संक्रमण कसं होतंय आजाराचं? तर लैंगिक संबंधातून. एखादा व्यक्ती संक्रमित असेल आणि तिनं जर लैंगिक संबंध दुसऱ्याशी ठेवले असतील, जास्त व्यक्तीशी ठेवले असतील, अजून सर्व व्यक्तीला काय होणार? हा आजार होणार. म्हणजे हा आजार पसरत चालणार, प्रसार होणार याचा. नंतर दूषित रक्त. एखाद्या व्यक्तीला आजार आहे, तो त्याला इंजेक्शन दिलं, तीच सुई दुसऱ्या व्यक्तीला लावली, असा आजार काय होणार? पसरत चालणार. कटिंगचे दुकान असतील, एड्स बाधित व्यक्ती असेल, कटिंग करताना ब्लेड काय लागली असेल, तीच ब्लेड जर वापरली आणि दुसऱ्या व्यक्तीला लागली तर हा आजारच काय होणार? संक्रमण होणार. नंतर आईकडून बाळाला, ज्या प्रेग्नेंट महिला असतात, आईला जर एड्स असेल तर बाळाला 100% होणार एड्स. कन्फर्म आहे, कन्फर्म. म्हणजे बाळ हे ऑलरेडी आणि आईला एड्स झाला नंतर बाळाला होणार, तसं नाही. म्हणजे जे पोटामध्ये जी प्रेग्नेंट महिला आहे, जर आईला असेल तर बाळाला 100% एड्स हा आजार होतो. नंतर लक्षणं काय आहेत बऱ्याची? हा रोग एक संधिसांधू रोगाचे लागण होते. म्हणजे संधिस असतात यामध्ये, एड्स मध्ये. म्हणजे काय? क्षयरोग आहेत, फंगल इन्फेक्शन आहेत, स्किन डिसीज असतील, अजून वेगवेगळे कर्करोग आहेत. पाया ठिकाणी पुन्हा वजन सुद्धा काय होते? कमी होते आजारामध्ये. म्हणजे बॉडी, म्हणजे आपली इम्युनिटी पॉवर आहे सगळी कमी 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 व्हायला लागते. आणि इम्युनिटी पॉवर जर कमी झाली, ह्या आजारामध्ये इम्युनिटी पॉवरच कमी होते, आणि ती जर कमी झाली, दुसरे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात माणसाला. आणि जे आपल्या शरीरामध्ये जे WC फाईट करणारे आहेत, जे आपण सोल्जर सेल म्हणतो, त्याच काम करणार नाहीत. आणि त्यामुळे वेगवेगळ्या आजाराची काय होते? लागण होते. म्हणून आपण त्याला संधिसाधू रोगाची लागण सुद्धा होते. ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन म्हणलं जाते त्याला. नंतर म्हणजे काय? याच्यात क्षयरोग आणि फंगल इन्फेक्शन, कमी वजन होणं, आणि मेंदूच्या लसिका पेशीचा काय होतो? कर्करोग होतो, कॅन्सर होतं त्या आजारामध्ये. म्हणजे लक्षण आहे त्याचे. नंतर चाचणी काय याच्यामध्ये? एखादा व्यक्ती एड्स बाधित आहे का नाही हे समजण्यासाठी, हे निदान होण्यासाठी त्याच्यासाठी काय चाचण्या आहेत. मग कोणती चाचणी? इलायजा नावाची टेस्ट आहे. हे पाठ करून टाकायचं कोणकोणत्या चाचण्या आहेत तर निदान करण्यासाठी एड्स. नंतर वेस्टर्स ब्लॉट नावाची एक आहे. नंतर HIV डिपस्टिक टेस्ट ही सुद्धा घेतली जाते. ह्या 3 चाचण्या निदानासाठी वापरल्या जातात.
ह्याच्यावर उपचार आहे का? त्याच्यावर कुठल्याही प्रकारची लस उपलब्ध नाही. एवढा भयानक आजार आहे तो. नंतर औषध कोणकोणते आहेत? एटीझेड नावाचे ऍझिडो थायमाडाईन नावाचं औषध आहे. दुसरे एक आहे DDC डाय डिऑक्सी सायटाडाईन नावाचं औषध आहे. 2 औषध दिले जातात त्याच्यावर. परमनंट इलाज नाही, तात्पुरता इलाज आहे ह्याच्यावर. आणि भारतामध्ये 1986 रोजी मद्रास ह्या ठिकाणी पहिला रुग्ण आढळला आहे. आणि ह्याच्या जनजागृतीसाठी 1 डिसेंबर हा दिवस एड्स दिन म्हणून साजरा करतो आपण. वेगवेगळ्या महाराष्ट्र शासन, भारत सरकार पूर्ण प्रयत्न करते की हा आजार पसरू नये. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. जनजागृती अभियान राबवले जातात NGO कडून, गव्हर्नमेंट कडून. ओके मित्रांनो, ह्याच ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.